ही अशी हालत माझ्या घराची, पण ही कशी झाली? तर नमस्कार मेरे प्यारे फॉलोअर्स, मी प्राजक्ता. वेलकम टू माय डेली व्लॉग. आज सकाळी-सकाळी पप्पा मस्त नाश्त्याला मिसळ घेऊन आले होते. मिसळ वगैरे खाल्ली आणि दुपारी मी आणि भाऊनी आम्ही मस्तपैकी दोघांनी फेशियल केलंय आणि मस्त फेस पॅक वगैरे लावलाय. तो का लावलाय मी सांगतेच. त्याआधी सांगते, की मी, माझा भाऊ आणि माझी वहिनी म्हणजेच कोमल आम्ही तिघेजणं नाशिकला निघालो. मी माहेरी आलेली आहे. माहेरून आता मी नाशिकला निघाली आहे. नाशिकला माझा स्वतःचा एक फ्लॅट आहे. आता आम्ही तिथे निघालोय. माझ्या पुतणीची लास्ट मंथमध्ये एंगेजमेंट झाली आणि आता तिचं लग्न आहे, म्हणून मी नाशिकला आलेली आहे. आणि नाशिकला घरी आल्या-आल्या बघितलं तर ही अशी हालत माझ्या घराची झालेली आहे. लास्टला आय थिंक जानेवारी महिन्यात आम्ही इथे आलेलो होतो माझ्या बर्थडेला. त्यावेळेस आय थिंक ही विंडो ओपन राहिली आणि त्याचमुळे ही सगळी घरात घाण झालेली आहे. विंडो ओपन राहिल्यामुळे घरात धूळ, माती आणि कचरा असं सगळं काही घरात उडून आलंय आणि घराची ही अशी हालत झालेली आहे. सामान वगैरे ठेवलं. आम्ही पहिले घर आवरून घेतलं. त्यानंतर मस्त चहा केला. आम्ही बाहेरून येतानाच दूध, बिस्किट घेऊन आलो होतो. चहा झाल्यानंतर मम्मीने घरातूनच जरा सामान दिलं होतं स्वयंपाकासाठी. मग कोमलने मस्त खिचडी बनवली. खिचडी वगैरे खाल्ली आणि जेवताना आमच्याकडे मोबाईलवर आम्ही तारक मेहता का उल्टा चष्मा बघतोय. कॅन यू इमॅजिन? घरात टीव्ही आहे, वायफाय आहे, वायफाय जॉइन करून टीव्हीवरही आम्ही हे बघू शकतो. पण नाही, आम्हाला मोबाईलवरच बघायचंय. आणि हां, ते फेशियल मी का केलंय ते सांगायचंच राहिलं, की घरातलं पुतणीचं लग्न आहे म्हणून चेहऱ्यावर चांगला ग्लो वगैरे यावं म्हणून मी फेशियल केलंय. पण माझ्या भावाने का फेशियल केलं मला ते काही कळलेलं नाहीये. आमची घराचीच मेकअप आर्टिस्ट आहे म्हणजे आमची वहिनी. त्यामुळे आम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही. मेकअप असो, फेशियल असो, हेअर असो, आम्ही माहेरी आलो की वहिनीकडून सगळं करून घेतो. उद्यापासून लग्नाचे फंक्शन सुरू होत आहेत. उद्या इव्हनिंगला संगीत आहे आणि मला संगीत अटेंड करायला जायचंय. आज खूप जास्त काम केलंय, खूप थकायला झालंय. मी चालली आहे झोपायला. भेटूया उद्या इव्हनिंगला. स्टे ट्यून, टेक केअर अँड बाय.